महाराजा सयाजीराव विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा विविध उपक्रमांनी उत्साहात, बालपणीच्या आठवणींना उजाळा. महाराजा सयाजीराव विद्यालय सातारा सन 1990 ते 91च्या 10वी तुकडी अ मधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्राचार्य दाभाडे आणि माजी विद्यार्थी संघाचे समन्वयक संतोष कोरडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी यादव सर, कृष्णा गाडेकर, विद्यार्थी प्रतिनिधी संतोष काकडे आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी पल्लवी यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात विविध शालेय आणि सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडले. या स्नेहसंमेलन मेळाव्यात 34 वर्षांनी बालपणीचे मित्र पुन्हा एकदा भेटल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. स्वतःमधील बालपणीच्या आठवणी जागृत करत त्यांच्यातील विखुरलेली मैत्री घट्ट झाली. कार्यक्रमानिमित्त जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांच्यामध्ये एक अतूट नातं निर्माण झालं होतं. लहानपण देगा देवा आणि लहानपणीचा काळ सुखाचा याचा यावेळी प्रत्येकाला प्रत्यय आला. या प्रसंगी शाळेच्या आवारातील कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांच्या समाधीस्थळास माजी विद्यार्थ्यांनी भेट दिली. समाधीस्थळावर शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांकडून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित स्नेहभोजनाचा आनंद घेतला. मेळावा यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी संतोष काकडे, सागर घोलप आणि सुमेधा कलश यांचे मोलाचं सहकार्य लाभलं. या प्रसंगी रवी क्षीरसागर, सुधीर कोरे, महेंद्र घारगे, देवेंद्र गुडिले, विष्णू सनस, संतोष गोळे, शोभना महाडिक, माधुरी मोहिते, राणी ढेंबरे, देव्यानी सावगावे, शिवाजी महाडिक, सुनील कदम, प्रदीप बैताडे उपस्थित होते. प्रास्ताविक पत्रकार बाळू मोरे यांनी केले. आभार सागर घोलप यांनी मानले. रयत शिक्षण संस्था आणि शाखेच्या वतीनं आपलं स्वागत करतो. या कार्यक्रमास उपस्थित असलेले आमच्या विद्यालयातील या माजी विद्यार्थी संघाचे समन्वयक कोरडे सर, गडीकर सर, यादव सर आणि आपण सर्वजण. मी जास्त बोलणार नाही. तुम्हाला एकत्र आलेला आहात, तुम्हाला वेळ मिळाला पाहिजे. बऱ्याच वर्षांनी एकत्र येत आहे आणि तुमचं काही नियोजन असेल त्याप्रमाणे. फक्त एवढंच सांगतो की माजी विद्यार्थी संघ सरांनी सगळं सांगितलेलं आहे. रयत नावातच तुम्हाला माहिती की रयत आहे. अण्णा होते त्यामुळं शाळा गावोगावी पोहोचल्या, शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आणि बहुजन समाजातील मुलं ही त्या काळी शिक्षणाची सुविधा आणि पुढं गेली. असं एक महान कार्य अण्णांनी केलेलं आहे आणि अण्णांनी संस्थेला नावच दिलेलं आहे, रयत नाव दिले. आजही संस्था त्याच पद्धतीनं वाटचाल करते. ही रयतेचीच आहे. गाव गेले की गावाचं चालतं. शहर असेल तर आता शहरात एवढा सपोर्ट नाही, परंतु ग्रामीण भागामध्ये फार रयतेचा सपोर्ट असतो. आणि आजच्या युगात सुद्धा जिथं खाजगीकरण आलंय, रयत हे काय आहे धरून आहे. परंतु अजून जर रयतला वर जायचं असेल गावागावात कुठेही, तर ह्या तुमच्यासारख्यांची माझी विद्यार्थ्यांची त्यांना गरज आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने माझे विद्यार्थी संघ स्थापन झालेला आहे, रजिस्ट्रेशन झालेलं आहे. अगदी धर्मादायक सुद्धा रजिस्ट्रेशन आपल्याला सुद्धा कॉन्टॅक्ट करून सभासद करून घेतलं जाईल. तुम्ही वरचेवर यावं ही पण अपेक्षा नाही. कधी तुम्ही या त्यावेळी आपलं काय आहे स्वागत आहे. शाळा तुम्ही 1991ची शाळा बघितली असेल. आज जो 1991 तर काय बदल झालाय, तुमचा जर वेळ असेल तर इथं पहा. माझ्या माहितीनं जसं सरांनी सांगितले, मी 1986च्या बॅचचा माझी विद्यार्थी आहे. मी 86ला इथून 10वी पास आउट होतो. 6वी ते 10वीचं शिक्षण इथंच झालं. परत कॉलेजला वायसीला आणि दैवयोगानं परत शिक्षकी पेशात आलो. 2003ला परत शिक्षक म्हणून इथं आलो. 2003 ते 2019 16 वर्ष शिक्षक म्हणून या शाळेत होतो. परत प्रमोशनवर गेलो, परत प्राचार्य म्हणून इथं मला येण्याची संधी मिळाली. म्हणून मी म्हणतो की माझ्यावर तर अण्णांची एवढी दृष्टी आहे की रयतमध्ये एवढ्या संधी एकाच शाळेत मिळत नाही. ती मला संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. आणि त्या पद्धतीनं असे जे माझे विद्यार्थी शाळेपर्यंत पोहोचावे. जसं सांगितलं की शाळा पूर्वीची आत्ताची. त्यावेळी साताऱ्यात कुठं प्रवेश नसेल त्यावेळी आजची कंडिशन बघितली, मी हिस्ट्री सांगत बसणार नाही. आजची कंडिशन बघितली तर 2,000 3,000 वेटिंग वर असतात. मला जून, जुलै आणि ऑगस्ट झोप लागत नाही. एवढं ट्रिमेंडस प्रेशर असतं. ह्या शाळेतला बदल आपल्यासमोर मांडणं गरजेचं आहे की जिथं कधीही या प्रवेश व्हा. आज जिथं प्रवेशासाठी काय होतात, रांगा लागतात. हा शाळेमध्ये झालेला बदल आहे. तुमच्या काळीचा वर्ग बघा, आत्ताचा वर्ग बघा. वर्गामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. जेवढ्या आधुनिक सुविधा इथं तुम्ही घेतल्या, याच्या पाठीमागे एक पॅनल आहे, इंटरॅक्टिव्ह पॅनल. ही आधुनिक शिक्षणाची सुविधा आहे. आपल्या शाळेतील 38 वर्ग आहेत. 38 वर्गामध्ये आधुनिक ही सुविधा इंटरॅक्टिव्ह पॅनल बसलेले आहेत, स्पीकर आहेत आणि त्याचबरोबर
इंटरनेट कनेक्शन हे प्रत्येक वर्गामध्ये आणि जितका ॲडव्हान्स एज्युकेशन देता येईल बरोबर तेवढं दादा. ॲडव्हान्स एज्युकेशन तुमच्या माध्यमातूनच, जसं सर म्हणले तुमचे मुलं तिथं माझे विद्यार्थी होते, जे काही आपल्याकडे गुरुकुल प्रकल्प होय. त्या शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन संघटक डॉक्टर अनिल पाटील साहेब याच्या संकल्पनेतून गुरुकुल प्रकल्प सुरू झाला. या गुरुकुल प्रकल्पासाठी आम्ही थोडंफार शुल्क आकारायला लागलो आणि या शुल्कातून ही शाळेची जी प्रगती आहे ती झालेली आहे. गव्हर्नमेंट 1 रुपया देत नाही, अनुदान बंद झालेलं आहे. आम्हाला सेवकांचा फक्त जे पगार आहे त्याचा अनुदान आहे, बाकी कोणतंही अनुदान नाही. आणि यातून भौतिक सुविधा तर झाल्याच, परंतु त्याचबरोबर गुणवत्तेला सुद्धा आज आपण सातारमध्ये टॉपवर आहोत. शाळा आपली बरोबर. सातारमध्ये नामांकित संस्था होत्या की ज्या गुणवत्तेवर असायच्या, त्यांच्यापेक्षा आपण जास्त करतोय. दिवसेंदिवस याची होतंय. याचं जर बघितलं असेल त्या काळातले शिक्षक असतील आणि आत्ताचे ही जर लोक बघितली, आज रविवार आहे परंतु आहे प्रत्येक जण डिवोशन देते कोणत्या मार्गानं. या NNMची परीक्षा असते की जिथं मुलांना चांगल्या जवळ 50,000च्या स्कॉलरशिप असतात, त्या प्राप्त होतात. त्याच्यासाठी ही लोक प्रयत्न करतात. 10वीचा वर्ग आहे, निवासी स्वरूपात आपल्या इथे 150 मुलं राहतात. निवासी गुरुकुल प्रकल्प आहे, ते मुलांचे आईबाप आपणच आहोत, त्यांच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यादव सरांनी 9 ते 12 त्यांच्यासाठी क्लास घेतलेला आहे, तास घेतलेला आहे. असं दररोज काही ना काही चालत असतं आणि त्यातून विद्यालयाची गुणवत्ता ही सुधारत असते आणि दिवसेंदिवस आहेच. आज आम्हाला शाळा छोटी पाडायला लागली, म्हणजे जेवढे 38 वर्ग आहे ते 38. आम्हाला एखाद्या दिवशी वर्ग पाहिजे म्हटलं तरी नाही आहे. तुम्ही बघितले आपल्या शाळेची सिच्युएशन, तळातला वर्ग आहे. आता मला भीती वाटते त्या वर्गात मुलं बसवायची. व्हेंटिलेशन, रोड आलाय वर, वर्ग गेलाय खाली, व्हेंटिलेशन राहिलं नाही. आणि इथंच वर्षापासून एक आपल्याला सुसज्ज अशी मोठी इमारत अजून एक चांगल्या पद्धतीने की पुढे भविष्यातील आपली गरज पूर्ण होईल अशी पाण्याचा माणूस आहे. ज्युनियर कॉलेज जे आहे, कधी गेला तर जावा इथून वर. आम्ही दगड साफ केले तिथे. होय ना? ही म्हटली जाते